नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या वर्षीची वटपौर्णिमा इतकी खास का आहे, पूजा कधी करायची, शुभ मुहूर्त कोणता, कोणते नियम पाळले पाहिजे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वटपौर्णिमा अगदी जवळ आली आहे आणि यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी अर्थात सोमवारी आली आहे। यंदा सोमवार आणि वटपौर्णिमा असा सुंदर योग जुळून आला आहे, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढले आहे। सगळ्यात आधी तिथी आणि मुहूर्त पाहूया। यंदा पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होणार आहे आणि 30 जून रोजी पहाटे 5:26 समाप्त होणार आहे। त्यामुळे 29 जून सूर्योदयानंतर वटपौर्णिमेची पूजा करणं शुभ मानलं जातं। हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शंकराचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी केलेली पूजा, व्रत आणि प्रार्थना अधिक शुभ मानले जाते। आता प्रश्न पडतो, वटपौर्णिमा का साजरी केली जाते? हिंदू धर्मानुसार माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते। तिची निष्ठा, धैर्य आणि पतीवरील प्रेम याची प्रतीक म्हणून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते। मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि नात्याचा उत्सव आहे। असं मानलं जातं की माता सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि निष्ठेने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले। त्यासाठी आजही विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कुटुंब आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात। अनेक ठिकाणी या दिवशी महिलांची ओटी भरली जाते। ओटी भरणे म्हणजे सौभाग्य, समृद्धी आणि शुभ आशीर्वादाचं प्रतीक आहे। पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षदा, फुले, अगरबत्ती, कापूस, तुपाचा दिवा, फळे, नारळ, सुपारी, पूजा थाळी, पाणी आणि वडाच्या झाडाभोवती गुंडाळण्यासाठी दोरा। पूजा करत असताना प्रथम वडाच्या झाडाला नमस्कार करावा, त्यानंतर हळदी कुंकू वाहने, फुले अर्पण करावी आणि दिवा लावावा। मग वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून फेरा मारावेत। या दिवशी विवाहित स्त्रियांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, तर देवाचं नामस्मरण करावं, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा, गरजूंना शक्य असेल तेवढी मदत करावी, पूजा मनापासून आणि शांतपणे करावी। आणि तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, आजच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, तर वादविवाद टाळावे, रागावणं किंवा कडू बोलणं टाळावं, कोणाचं मन दुखवू नये, पूजा घाईघाईत करू नये आणि आणखीन एक गोष्ट, व्रत करत असताना आपल्या तब्येतीची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। ज्यांना व्रत शक्य होत नसेल त्यांनी फलाहार किंवा साधा उपवास करावा। तर मैत्रिणींनो, ही वटपौर्णिमा कशी साजरी करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी पारंपरिक शृंगार करावा। कुंकू, बिंदी, हिरवा किंवा लाल बांगड्या, मंगळसूत्र, नथ, फुलं आणि गजरा असा शृंगार हा विवाहित स्त्रियांनी केला पाहिजे, कारण हा दिवस अखंड सौभाग्याचं प्रतीक मानला जातो। आता पाहूया, वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या साड्या ह्या आवर्जून घातल्या पाहिजे। वटपौर्णिमेला हिरवा, लाल, पिवळा, गुलाबी आणि जांभळा असे मंगल रंग शुभ मानले जातात आणि या दिवशी शक्यतो काळ्या रंगाच्या साड्या टाळाव्यात। तुम्हाला माहिती आहे मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला 7 फेऱ्या का मारायची प्रथा आहे? हिंदू धर्मात 7 हा अंकाला खूप महत्त्व आहे। लग्नात घेतलेले सप्तपदीचे 7 फेरे, 7 वचने आणि 7 जन्माचं नातं याचं प्रतीक म्हणून 7 फेऱ्यांकडे पाहिलं जातं। वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारताना विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करते। वडाचे झाड दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानलं जातं, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे। म्हणून 7 फेऱ्या म्हणजे फक्त एक परंपरा नसून श्रद्धा, प्रार्थना आणि पती पत्नीच्या नात्याचे दृढ विश्वासाचे प्रतीक मानलं जातं। वटपौर्णिमा हा एक फक्त सण नाही, तर तो आपल्या परंपरेची, श्रद्धेची आणि कुटुंबासाठीची असलेली प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे। म्हणून यंदाची वटपौर्णिमा आनंदाने आणि मनापासून साजरी करा आणि तुम्ही यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।